सलामीची जोडी आपण पाहतोय घेसर संघाची साई आणि ज्ञानेश्वर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय श्रीनाथ पाटील. पहिला चेंडू समोर खेळतात मात्र दोन क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. तो चौकार साईच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि चौकारानेशी हा खातं खोलतायत फलंदाज. बिनबाद 4 अशी दमदार सुरुवात आपण पाहतो घेसर संघाची. एका बाजूला आपण पाहतोय बलाढ्य नागाव संघ, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नौका घेसर संघ. मात्र कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कधी सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल हे कधीही सांगता येणार नाही. मात्र ते बघूया कशा पद्धतीने फलंदाजी होते. लो फुलटॉस चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव येते धावफलकावर. बिनबाद 5 अशी सुरुवात आपण पाहतोय ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना घेसर संघाच्या माध्यमातून. साई आणि ज्ञानेश्वरी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो ज्ञानेश्वर, तर गोलंदाज सज्ज होतात श्रीनाथ पाटील. उलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या पद्धतीनं जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो, दुणावत असतो. आणि त्याच पद्धतीने नागाव संघाच्या माध्यमातून आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. यष्टांच्या मागे आपण पाहतो संघनायक मोतीराम पाटील. अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आयोजकांच्या भूमिकेत, आणि नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. बागफुटला गेले, फक्त सन्मान दिला चेंडूला. फलंदाजाने पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो, सन्मान देणं गरजेचं होतं, त्याच पद्धतीने सन्मान दिलाय फलंदाज ज्ञानेश्वर यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण होतं सातत्याने. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कारण गोलंदाज श्रीनाथ यांचं कौतुक करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षणाची रचना ज्या पद्धतीने केली आहे त्याच पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला त्यानंतर मात्र सातत्यानं हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला खेळतायत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट केली जाते. आणि इथं पॉवर प्लेचा जरी विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर घेसर संघाचे बिनबाद 8 धावा. माफ करा 9. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते श्रीनाथ पाटील. ज्या गोलंदाजाने धावा खर्च केला फक्त 9. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण गोलंदाज श्रीनाथ पाटील यांनी दाखवून दिले. चांगली गोलंदाजी. तर घेसर संघाचा जर विचार केला तर 9 धावा आल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. बिनबाद 9 अशी सुरुवात आपण पाहतोय ती घेसर संघाच्या माध्यमातून. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक बघूया. संघनायक मोतीराम पाटील कोणाच्या हातात चेंडू सोपवतात ते पाहायचं आहे, कारण संघाचं नेतृत्व करत असताना फार मोठी जबाबदारी असते. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो वारंवार बदल करावे लागतात. फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल करावा लागतो. गोलंदाज कोणत्या पद्धतीने कोणत्या गोलंदाजाला कोणतं षटक टाकावं, कोणत्या षटकामध्ये आणावं, क्षेत्ररक्षण कसं लावावं, सातत्यानं संघनायकाला ही कामगिरी पार पाडावी लागते. सातत्याने कसरत करावी लागते त्या संघनायकाला. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतोय नागाव संघाचे मनोहर पाटील देसले. घेसर संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 9. मनोहर देसले सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फटका फसला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय श्रीनाथ पाटील कोणतीही चूक करत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज साई बॅक टू पॅव्हिलियन. न तुम कम हो न हम कम है. लकी लकी यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मर राजा. पीले पीले ओ मर जानी. पीले पीले ओ मर राजा. पीले पीले ओ मर जानी. यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मर राजा. पीले पीले
एक बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर मनोहर देसले अतिशय चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ समोर खेळतात. फटका फसला. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज अनंत बॅक टू पॅव्हिलियन. हमें ऊंची आवाज सुनना भी पसंद नहीं. हमारे सामने जो ऊंची आवाज में बोलता है उसकी आवाज हमेशा हमेशा के लिए बंद कर दी जाती है. उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतोय मनोहर देसले. 2 गडी लागोपाठच्या 2 चेंडूंवर बाद केले त्या गोलंदाजानं. जी गोलंदाजी श्रीनाथ पाटील यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हाताळली त्याच पद्धतीने मनोहर देसले यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सज्ज होत आहेत. बघूया हॅट्रिक प्राप्त करेल का हा गोलंदाज. कारण मानपाडा संघाचे मंगेश ठाकूर यांनी हॅट्रिक संपादित केली होती पहिल्या सामन्यामध्ये. किटकाळी संघाच्या विरुद्ध टाळ्या होऊ द्या चेंडूसाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाला व्यवस्थित पंचांनी वाईटचा इशारा केला. 1+1 2 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकात 11 धावा आपण पाहतो. 1 गड्याच्या मोबदल्यात 2 बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण राहत नाहीये गोलंदाज मनोहर देसले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. आणि या षटकाचा जर विचार केला तर काय गोलंदाजी केली गोलंदाज मनोहर देसले यांनी. आतापर्यंत 3 गडी बाद केलेत त्यांनी आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून. काळी महिना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 बाद 11. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती नागाव संघाच्या माध्यमातून. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत मात्र चेंडू त्यांच्या वाक्याच्या बाहेर येतोय तो चौकार. फुलाजीच्या बॅटमधनं चौकार येतो. संघ अडचणीत असताना भागीदारी होणं गरजेचं असेल घेसर संघासाठी. एका बाजूला आपण पाहतो फुलाजी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेश. हे 2 फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फक्त टॅप केला चेंडूला ऑफ साइडला खेळतात. श्रीनाथ पाटील यांच्या मधनं चेंडू उचलून फेकेपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते ती 16 वर. 3 बाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या गोलंदाज होते श्रीनाथ पाटील. धावा खर्च केल्या फक्त 9 आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 बाद 16 धावा. इथं मात्र फटका फसला यष्टीरक्षक की मात्र श्रीनाथ पाटील यांनी अतिशय सुरेख झेल घेतला. 4थ्या विकेटचं पतन होत आहे. धावा आपण पाहतो धावफलकावर 4 बाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना घेसर संघाच्या माध्यमातून गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. एका बाजूला आपण पाहतो श्रीनाथ पाटील यांनी पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते
मनोहर देसले त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 7. तो 7 धावा खर्च करून त्या गोलंदाजानं 4 गडी बाद केले. किती चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं आपण पाहू शकता. राजू मडवी सज्ज होत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र शपोलोन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले आपल्या क्रीज मध्ये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 वर पोहोचते. प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने षटक हाताळले. इथे 2 गोलंदाज आपण पाहिले, श्रीनाथ पाटील. दुसरे षटक हाताळले गोलंदाज होते मनोहर देसले. चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहतोय राजू मडवी, अतिशय चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय तो घेसर संघ. इथे मात्र मोठा फटका, झेल की षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. 6 धावांसाठी मोठा फटका, 6 धावा, बिग हिट. संघ अडचणीत असताना मात्र शशिकांत यांच्या बॅटमध्ये षटकार येतो. 23 धावा आपण पाहतो धावफलकावर. राजू मडवी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. मागच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र राजू मडवी यांच्या बॅट माध्यमातून इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक आपण पाहतो राजू मडवी यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर ती 23. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज राजू मडवी यांनी लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. जी गोलंदाजी आपण पाहिली त्यांच्या 2 सहकार्यांनी हाताळली, त्याच पद्धतीने इथं कमबॅकच्या माध्यमातून आपण पाहतो राजू मडवी चांगली गोलंदाजी करतायत. उलटा चेंडू समोर खेळता, बॅक टू बॉलर, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा कशा पद्धतीने कमबॅक, कशा पद्धतीने वापसी करावी याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय गोलंदाज राजू मडवी यांच्या माध्यमातून. कारण षटकार खाल्ल्यानंतरचे लागोपाठ ते 3 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव हाताळले. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 25 वर. चला पाणी घेऊन जा.
तर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर षटकांचा खेळ इथं संपला. एकूण षटक आपण पाहतोय 3 आणि 3 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या घेसर संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 25. उर्वरित षटक असतील शिल्लक 2. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज सज्ज होतात नागाव संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मनोहर देसले ज्या गोलंदाजानं 4 गडी बाद केले होते आणि धावा खर्च केला होता फक्त 7, तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो सांघिक चौथ्याने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. गोलंदाजी एंड आपण पाहतो राईट आर्म राऊंड द विकेट. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते बघा नागाव संघाच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजानं चांगली षटक हाताळलंय. पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज होते श्रीनाथ पाटील, धावा खर्च केल्या फक्त 9. दुसरे षटक हाताळलं गोलंदाज होते मनोहर देसले, धावा खर्च केल्या फक्त 7. 4 गडी बाद केले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सांघिक वैयक्तिक दुसरे षटक हाताळत आहेत. कौतुक केलं मात्र ते कौतुक पचनी पडत नाही गोलंदाजाच्या. इथं वाईडच्या माध्यमातून 1 धाव येते धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा. इथून मात्र उर्वरित या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. एक धावसंख्या सेट करावी लागेल घेसर संघाला कारण माफक धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात राईट आर्म राऊंड द विकेट. इथं फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलून फेकेपर्यंत आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून उर्फ अप्पा. बघा त्यांच्या ग्रामस्थांनी त्यांच्या सहकार्याने सांगितलंय की चंद्रकांत पाटील यांना प्रेमानं अप्पा म्हणून हाक मारतात. तर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो सीमारेषेवर त्यांच्या माध्यमातून. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 29 धावा. तर गुणलेखक आणि समालोचक म्हणून आजच्या दिवसात कारण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा असल्या कारणानं आम्हाला समालोचक लाभत नाहीये त्यामुळे आजच्या दिवसात अशोक पाटील आमच्या बरोबर समालोचन करतील. कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र चांगलं कमबॅक आपण पाहतोय मनोहर देसले यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली जाते बघा. प्रत्येक गोलंदाजानं इथं प्रभावित केलंय. मनोहर देसले आतापर्यंत दुसरं षटक हाताळतात वैयक्तिक, ते एकूण 4थं षटक हाताळतात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तर फक्त 7. दुसरं षटक होतं त्यांच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. कट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू जर क्षेत्ररक्षकाच्या हातून निसटला असता तर नक्कीच कदाचित चौकार सुद्धा गेला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राजू मडवी यांच्या माध्यमातून. सांघिक कामगिरी आपण पाहतो नागाव संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली आपण पाहतोय. कामगिरी उंचावताना दिसतोय तर घेसर संघ मात्र अडचणीत सापडलाय. इथून तुम्हाला अडचणीतून मार्ग काढावा लागेल. एक धाव संख्या चांगली सेट करावी लागेल. इथं मात्र फटका बसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पुन्हा राजीव मडवी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 30 धावा 31 धावा. मनोहर देसले राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका सफल झाले आणि ऑन साइडला आपण पाहतोय फलंदाज शशिकांतच्या बॅट मध्ये येतोय तो मेगा षटकार. सदतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. धावांची गरज होती घेसर संघाला आणि 4 षटकांचा जरी विचार केला तर आतापर्यंत नक्कीच अजून 1 षटक शिल्लक आहे. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 41. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. मात्र इथं यष्टिरक्षक थोडेसे बीट होत आहेत. तोपर्यंत बाईच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. आमचे 2 अनुभवी पंच आपण पाहतो कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. अतिशय चांगली कामगिरी पंच म्हणून आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथं मात्र मोठा फटका येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं. बिग हिट 6 धावा. सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग लगीन केव्हा लागलं. सोन्याचं बाशिंग लगीन केव्हा लागलं.
संघ अडचणीत असताना या दोन फलंदाजांनी नक्कीच संघाला सावरले. 48 धावा आपण पाहतो धावफलकावर. संघ अडचणीत असताना मात्र या दोन फलंदाजांनी संघाच्या डावाला आकार दिलाय आणि शेवटच्या स्लॉगआउटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये धावांची गरज असताना मात्र हे दोन फलंदाज संघाच्या हाकेला धावून आले. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज. इथं मात्र सुरेख फटका ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सज्ज. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा उदय होता आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. दोन अर्धशतक धाव फलकावर लागते घेसर संघाचं. बघा 16 चेंडूंमध्ये 34 धावांची भागीदारी आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पुलटा चेंडू संधी साधली आहे. फलंदाज शशिकांतच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. हा चौथा षटकार आपण पाहतोय. आमचे गुणलेखक अशोक पाटील आम्हाला सांगतात की हा चौथा षटकार शशिकांतच्या बॅट मध्ये येतोय. असं वाटलं होतं की घेसर संघ बॅकफुटला आपण पाहत होतो तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर जबाबदारी उचलून या दोन फलंदाजांनी फलंदाजी केली. संघ अडचणीत असताना ज्यावेळेस तुम्ही चांगली फलंदाजी करता, संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम करता, त्यावेळेस नक्कीच तुमच्या कामगिरीचं कौतुक होत असतं. नक्कीच कौतुकास्पद फलंदाजी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धन्यवाद विजय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना घेसर संघानं 5 षटकांमध्ये धावा कुठल्यात तर 56 आणि 57 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते यजमान नागाव संघासमोर. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा यांच्याकडनं. धन्यवाद पंडित सर.
हॅलो, धन्यवाद पंडित सर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल खिडकाली विपक्ष नारिवली. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी लगेच यायचे आहे. नारिवली विपक्ष खिडकाली दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी लगेच या. गेसर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 11.20 सरासरीने 56 धावा कुठल्या आणि नागाव संघाला या घरच्या मैदानामध्ये हरवणं मात्र नक्कीच खूप मोठी कसरत करावी लागेल. मात्र घेसर संघाला देखील विसरून चालणार नाही. हा संघ देखील ताकदवर आहे, मातब्बर आहे आणि घरच्या मैदानामध्ये झुंज देण्यासाठी सज्ज होते आणि नागाव संघाने 2 चॅम्पियनशिप पटकावल्यात या घरच्याच मैदानामध्ये. म्हणजे नक्कीच हा मैदान ग्राउंड त्यांच्यासाठी लकी आहे. यावेळी मात्र पहिलाच बॉल भिडकावून दिलाय डीप स्क्वेअर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध येईल हा पहिला संघर्षमय विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. जशास तसं उत्तर देत असताना मात्र सुरुवात चांगली केली बॅटमॅन श्रीनाथ पाटीलने. चौकाराने आगास करतोय. पहिल्या चेंडूपासून प्रहार करायला सुरुवात केली आणि जणू काही मी थांबणार नाही असा पवित्रा घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू वेगाने पुढे सरकतोय आणि हा देखील येतोय चौकार. निलेश आलिमकर, निलेश साळुंके नावाळी या आपलं सहर्षी स्वागत असेल. यावेळी मात्र उंच उंच हा गेलेला येईल षटकार. श्रीनाथ जणू काही घरूनच सेट होऊन आलाय की काय. आणि एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात कल्पेश की श्रीनाथ हा सरावासाठी नसतो. मात्र मला प्रश्नचिन्ह पडलाय विश्वनाथ दादा की सराव नसताना देखील चौकार षटकार दाखवतोय. वा, किती गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. फ्रंट फुटचा वापर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. आणखी येतोय हा षटकार. तोपर्यंत सिंगल मात्र इथे लगेच कंप्लीट केली गेली आणि सिंगलने स्कोर बोर्ड 21-21 4-4-6-6-1. वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स सुपर. कौतुक करावं तितकं थोडं आहे श्रीनाथ पाटीलचं. फुलटॉस इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिडॉनला इथे फील्ड केला गेलाय आणि सिंगल मात्र तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा अक्षरशः कुठल्यात यासाठी की 2 चौकार आणि 2 षटकार देखील दाखवले बॅटमॅन श्रीनाथ पाटीलने आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्यात 22.
पहिला बॉल चेंडू जवळ हवेमध्ये आहे आणि लॉंग ऑनचा खेळाडू चूक करतोय. प्रवीण तिथे होते आणि हा येतोय चौकार. बाळाराम पाटील देखील बॅटचा पेस ओपन करतोय. चौकाराने आगास केलाय आणि धावसंख्या पुढे सरकते 26. जबरदस्त अटॅक इथे मात्र आडव्या बॅटले जाडू शॉट आणि हा येतोय चौकार. मध्ये 57 धावांची गरज असताना 8 चेंडूमध्ये तब्बल अर्धा पल्ला सुद्धा पार केलाय या संघाने. धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. अटॅक अटॅक आणि अटॅक पुन्हा एकदा तशाच प्रकारचा, मात्र खेळाडू तिथे सज्ज फिल्डिंग करतोय आणि जिथे मिळतील त्या फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकतोय 31-31. जबरदस्त सामना. पहिल्या चेंडूपासून प्रहार करायला सुरुवात केली श्रीनाथने, मात्र त्याला साथ देतोय बाळाराम पाटील. जबरदस्त गोलंदाजांना मात्र कमबॅक करावं लागेल. इथे मात्र जबरदस्त फटका, मनगेटी ताकदीचा केलेला हा प्रहार येईल चौकार. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी. जणू काही श्रीनाथ आणि बाळाराम सांगून देत आहेत की हे आमचंच मैदान आहे, कारण स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये पूर्णपणे एक अटॅक पहिल्या चेंडूपासून इथे पाहायला मिळाला आहे आणि हा येतोय नो बॉल. फ्रीट असेल. यस. स्कोर बोर्ड 40-40. 40 धावा. 7 चेंडू 29 धावांवर खेळतोय. 4 चौकार, 2 उत्तुंग षटकार. त्याला साथ देतो बाळाराम पाटील, ज्याच्या बॅट मधनं देखील खणखणीत 2 चौकार पाहायला मिळालेत आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावांवर खेळतोय. गुड बॅटिंग. आतापर्यंत 40 धावांची साजेदारी. चेंडू फेकले गेलेत फक्त आणि फक्त 10. इथे उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि झेल मात्र सुटलाय. मात्र नक्कीच हा फ्री चेंडू देखील होता आणि ह्या येत आहेत 3 धावा. 43. पहिल्या षटकामध्ये 22, या षटकामध्ये 21. म्हणजे तब्बल जणू काही सामना लवकर संपवायचा की काय या इराद्याने बॅटिंग केली जाते या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 43.
नवीन ओव्हरचा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर येतोय फुलाजी. फुलाजीला मात्र नक्कीच आता कमबॅक करून द्यावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेमध्ये. अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी चांगले चेंडू फेकावे लागतील, विकेट मिळवून द्यावे लागतील, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. शॉर्ट टर्नमॅन पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला खेळाडू तयार पाहायला मिळतो. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. काय पहा केलं, क्रीजच्या खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. पंच आम्हाला नो घोषित करतात, प्लस फ्री हिट देखील असेल. खेळपट्टीच्या बाहेर गेला की नो चेंडू फेकला जाईल, नो चेंडू ग्राह्य धरला जाईल. फुल टॉस, चुकीला माफी नाही. आणि इथं मात्र काय घडलं, जबरदस्त झेल टिपला गेलाय. मात्र हा फ्री चेंडू असल्यामुळे बॅटमन श्रीनाथला जीवनदान मिळतंय. प्रयत्न जबरदस्त चांगला केलाय. शशी तिथे होते. बाळाराम पाटील, यावेळी मोठा फाटका, इथे जाईल षटकार. धावसंख्या 51 धावा स्कोर बोर्डवर. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली जाते. आतापर्यंत विचार केला तर येणारे 16 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आणि आडवा बॅटने खेळलेला हा चेंडू फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. 52 धावांची पार्टनरशिप. एकदा जरा जोरदार टाळ्या होत्या. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची साझेदारी. आजच्या दिवसातील हा उच्चांक पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये नोंदवला गेलाय. नानो बच्चू पाटील यांचं सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. बॅटमन श्रीनाथ पाटील आउट. श्रीनाथ पाटील आपण स्क्रीनवर पाहू शकतो. 12 चेंडू मध्ये तब्बल 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने ताबडतोब आक्रमक खेळी साकारत मैदानाच्या बाहेर येतोय आणि नक्कीच टाळ्याने त्याचं स्वागत केलं जाते. गुड बॅटिंग श्रीनाथ. नवीन बॅट्समन्स मैदानाच्या दिशेने मोतीराम पाटील स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झालेत. पहिल्या विकेटसाठी तब्बल विचार केला तर 52 धावांची पार्टनरशिप. नक्कीच यशस्वी पार्टनरशिप म्हणावी लागेल, कारण आता येणारे चेंडू असतील 15 आणि गरज असेल ती 5 धावांची. आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड 54. आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल तर 3 धावांची. नक्कीच एकतर्फी मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सत्रामध्ये घेसर संघाने चांगली फाईट केली होती. 56 धावा कुठल्या होत्या. मात्र नागाव संघाच्या श्रीनाथ आणि बाळारामनी पहिल्या चेंडूपासून जो प्रहार करायला सुरुवात केली ते मात्र थांबले नाही आणि आपल्या संघाचा पायाभरणी मात्र मजबूत केली आणि विजयाकडे वाटचाल करत असताना. आणि हा येतोय इथे अचूक झेल मात्र टिपला गेलाय साईच्या माध्यमातून आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. नेहती
नीती इलेक्ट्रिक नियती इलेक्ट्रिक नाना बच्चू पाटील यांच्याकडून श्रीनाथने जी बॅटिंग केली त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आणि सामना संपल्यानंतर आपण श्रीनाथ जरूर न्यायचे. या नाना बच्चू पाटील या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल. आता मात्र विजयासाठी नागाव संघाला 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क येणारे 12 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे. मात्र नक्कीच सामना एकतर्फा पाहायला मिळतोय. मात्र प्रेक्षकांना नवे नवे तर प्रत्येक मनुष्याला एकतर्फा प्यार आणि एकतर्फा हार मान्य नाही आणि आमच्या विश्वनाथांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळते. आणि नक्कीच काही क्षणामध्ये आपण नारिवली चषकाचे आपण लॉट्स इथे उडवणार आहोत आणि हा येतोय विजयाचा चौकार. What a man of the match. नारोली संघ